तर आपण आता चाललोय वज्रेश्वरला. विरार टू वज्रेश्वरी आपला ब्लॉग असेल. विरार रेस्ट साईनाथ नगर. आत्ता वाजलेत एक्झॅक्ट वाजलेत सॉरी 6 6 वाजलेत. अजून त्यांचा काही पत्ता नाही आहे. काय बोलू आपल्याला 6 वाजले, 5:30ला निघायचं होतं. बघूया निघाले म्हणून मेसेज आलाय. गाडी खाली लावून गेट वगैरे झाली. पण आता चाललंय मित्रांनो. दिसत तर काय नाही. लेट्स सी काय रे. एक मिनिट. परत आपण घरी चाललोय. कारण का आपली जी गुडलक होती तिचा मागचा टाईम जाम झाला. तर आता चावी धन्नूची घ्यायला आलेलं आहे. जिक्सर चला हे बघा जिक्सरची चावी घेऊन आता चाललोय आपण. बघूया थोडा लेट झाला आता. हा गुडलक नेहमीप्रमाणे आपण गुडलक घेऊन जात होतो. पण यावेळी जिक्सरनी हट्ट पकडलाय की मीच येणार म्हणून. तो सीन तो झालाय की या गाडीचं आपलं पाठचं टायर एकदम जाम, म्हणजे एकदमच चालत पण नाही. कसं तर धक्का मारत इथपर्यंत आणलेली. आणि आता आपली धन्नो इतक्या दिवसांनी धूळ खात होती. पेट्रोल आहे ना त्याच्यात. अर्धा तासाचा अजून डिले. ठीक आहे पण वेळेत झालं समजतं ते बरं. कारण पुढे जाऊन अडकण्यापेक्षा हे आता झालं ते बरं इथेच. शेवटी काय आपली पुराणी धन्नो निकलनी पडी. मस्त वाटतंय मला तर. एवढ्या दिवसाने गाडी काढणार ती बिचारी चालेल. ते जरा साफसफाईचं काम चाललंय. बरेच दिवस गाडी हलवलेलीच नव्हती ती. मला वर्षाने काढल्यासारखी वाटते अक्षरशः. मी चालवत नाही अजून एवढी. अजून मी ही गाडी जास्त लॉंग रूटला नाही. आता सध्या जराशीच चालवते. फायनली हवा भरण्यासाठी आपल्याला भेटलाय. पाठच्या टायरात बिलकुल पण हवा नव्हती. पेट्रोल पंपवर सगळं बंद होतं. आणि शेवटी इथे आपल्याला नशिबाने एक पंक्चरचं दुकान भेटलं. आपल्या विरारचं नवीन ब्रिज आहे. हा इथे एक द्वारकाधीश मंदिर आपलं नवीन झालंय ना, ते दिसतंय का बघूया. मला एक्झॅक्ट आयडिया नाही कोणत्या साईडला आहे. हा या साईडला दिसला असेल काय तुम्हाला माहिती नाही. म्हणजे एक्झॅक्ट पिन पॉईंट झूम करतो. हे बघा तिची लाईट दिसते. हे बघा हे द्वारकाधीश मंदिर आहे. झूम केल्या मोबाईल हालतो. हा ब्रिज लागला की मला वाटतं इथून लेफ्ट मारायचंय. अरे काय थंडी लागते काय त्याला लागते तुला. पकडला नाही. हा नवीन ब्रिज आहे. म्हणजे हा काम चालू होतं आणि खालून जायचं हायवेला टाकायला. आणि आताच चालू झालंय. मस्त वाटलं बघ. गेलेले खड्डे होते ना साईडच्या रस्त्याने छोट्या सर्व्हिस रोड. काम चालू असल्यामुळे तो पण दंड नव्हता. पटकन यायला झालं. मस्त उजाडतंय थोडं थोडं. मी थोडाच हे दाखवेन. व्हिडिओ खूप मोठा होतो. झाला तरी चालेल. 2 व्हिडिओ बनवून टाकेन मी, पार्ट 1 आणि पार्ट 2. आता आवाज किती येते माहिती नाही. हवेचा आवाज खूप आहे त्याच्यामुळे. पण मला वाटतं येईल. माईक मला वाटतं या साईडला राईट साईडला लावायला लागेल सर. कारण लेफ्ट साईडला माझी मान जात नाही जास्त. त्यानंतर सकाळचा व्ह्यू बघा. एकदम मस्त लाल लाल येतं असं आकाश आहे. दिसतं तरी माझ्या सकाळी काही निघाला. आणि प्लस थंडी आहे. वाव थंडी. या सीझनला गावी बाईकने जायला
मजा पण काय काय अर इथं लगेच लागते. काय काय ठिकाणी काय माहिती नाही, थंडी अचानक एकदम जास्तच लागते. उतार जिथे येतो ना उतार काय सेल्फी स्टिक आणायला पाहिजे होते, सेल्फी स्टिक ना आणलेल्या. आपल्याला आता थोडासा वेळ लागेल हायवेला जायला. सांभाळून नाही बरं आहे. पुढचा ब्रेक नाही म्हणून मी तर जरा सांगावं लागतं हळू गाडी घ्यायला, कारण का नाही म्हणजे थोडासा आहे बट खूप कमी आहे. एक टाइमपास खूप झाला आमचा. ते गाडी पण पडली, मी काढली, त्याच्यात हवा नाही, पेट्रोल नाही, निघता खूप वेळ लागतो, अर्धा तास जातो त्याच्यामध्ये. पण जा ते सर्वांना सुट्टी ऑलमोस्ट. एखाद दुसरे जण आहेत ते जाणार आहे हळूच, ते लोक मागे राहिले. तो किरण पुढे गेला काय माहिती. पण हायवेला आता पोहोचू, पण आता हायवेला लागू. विरार फाट्याला येत आपण, विरार फाट्यावरनं आता हायवे, आणि त्याच्या पुढे जरासाच हायवे आहे, म्हणजे 1-2 मिनिटं पकडा, त्याच्यानंतर लगेच परत खाली उतरायचं आहे. मग वज्रश्री जाण्याचा रोड लागेल. जरासा हायवे चढूया, जरा हायवे फॉलो करूया. तर जरा वर चढताना जरा रिस्की आहे. असं काय ठेवलं मी, चढायला जागा नाही म्हणजे रस्ता नाही बनवलाय तो. इथून आहे स्लो, तरी पण कमीच आहे. पुढे पण कुठे आहे, पुढे तर उंच आहे. पुढे हायवेला आल्यावरती आपले मोठे मोठे डंपर. जरा सांभाळून, जास्त नाही, जास्त रस्ता नाही आहे त्याचा. लेट्स सी. लेट तर झालंय, जास्त वेळ नाही, 25-30 मिनिटाचा आपला वज्रेश्वरीचा रोड आहे. आपल्या वेळ लागत नाही. या साईडून व्हिडिओ बनवूया, म्हणजे माईकची जवळ तोडलेली. झालं इथून आपल्याला खाली जायचं, लेफ्ट मारायचं. लेफ्ट मारला की पुढून परत इथून खालून राईट मारलाय, या ब्रिजच्या खालून की वज्रेश्वरी रोडला आपण गेलो. धन्य भरपूर दिवसांनी चालते आपली, बरं वाटतंय. पण बाईकवरती ॲज कम्पेरेटिव्हली तो स्कूटी, पण त्यातल्या त्यात बघमण ठीक आहे, पण तरी स्पीडच्या बाबतीत म्हणा इथून वज्रेश्वरी रोड तेव्हा चांगला होता, पण आता खराब आहे रोड ना. सुरुवात तर खराब झाली, पुढे बघूया. अर्धा भागवा कसले आहेत बघा तिथे. हा तर मित्रांनो, आपण आता वज्रेश्वरीला जाण्यासाठी जो रोड आहे त्याला लागलोय, मगाशीच लागलेलं आहे. बोललो थोडासा बनवूया. क्लायमेट तर मस्त आहे, थंडी मजबूत आहे, हात एकदम बर्फासारखे झाले. म्हणजे जर रस्ता खराब होता म्हणून नाही बनवला. तुम्हाला खरं कारण काय सांगू, खरं कारण हे आहे की एक लघुशंका आलेली मला, आणि रस्ता खराब असेल तुम्ही समजू शकता. अजून पण तो सॉल्व झाला नाही मॅटर, तर पुढे रस्ता बघूया कुठेतरी. जशी गाडी हलते तसा प्रेशर वाढतंय परत. मला 1 नंबर झालंय. पुढे जरा रस्ता खाली वाटतंय, कुठेतरी थांबावंच लागेल. बघा हा रोड तर मला एक आवडतो, दोन्ही बाजून मस्त झाडं असतात आणि बाई बरोबर
हे बघा हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू. आता डंपर लवकर चालू झालं रे, एवढा लवकर काय गाड्या नसतात. गाड्या जरा जास्तच आहे. लाईट मुळे ना प्रॉब्लेम, धुकं असल्यामुळे त्यांनी लाईट चालू ठेवलंय. नाही तर थोड्या वेळाने आपले व्हिडिओ चांगले बनते आणि थोडं आतमध्ये पण जावं. तेवढं इथं एवढं असं काय अजून शांती नाही आहे, ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकमध्ये व्हिडिओ बनवायला म्हणजे काय दाखवणार का नाही होत असं. रस्त्याची हालत बेकार झाली इकडे. पण ठीक आहे, क्लायमेट मस्त आहे, त्याचा एन्जॉय करू. आपला प्रॉब्लेम सॉल्व झालाय. आता आम्ही परत निघालो. आता कुठे थांबायचं नाही एवढ्यात. आरामात आरामात बाबा, विसरू नको. क्या करू दादा, कंट्रोल नहीं होता. कंट्रोल करना पड़ेगा, बहुत टाइम के बाद गाड़ी आया पता है. ब्रेक कम है तो कम के हिसाब से कम करके लास्ट टाइम आम्ही मित्रांनी इथं आलो होतो. म्हणजे खूप वेळ झाला त्याला माझ्याशिवाय. रस्ते खूप चांगले होते. आता रस्ते का खराब झाले, कुठे काय काम चालू होतं काय माहिती नाही. पण तसंच ते काम चालू झालं कसं जरा उंच विंच होतं तसं झालं. पुढे काहीतरी मोठं काम झालं असेल मे बी. तसे रस्ते खराब दिसतात, पण बराच खराब आहे. बघू शकता तुम्ही अवस्था. तेव्हा एक पॅच होता फक्त पहिला, एक फक्त मध्ये पट्टा काहीतरी होता ना. ठीक आहे, एकंदरीत तुम्ही आलात ना मजाच कराल. क्लायमेट पण थंडीत नाही आला पाहिजे. झाडं बिडं आहेत ना जास्त थंड लागतं. गरमीतनं बाईकवरनं फिरायला थोडासा वैताग येतो. पावसातनं पण त्यातले तर ठीक आहे, पण जास्त अति पाऊस असेल तर नाही जमत. दिसत नाही कारण का आम्हाला चांगलं माहिती आहे. गणपतीला आम्ही गेलो बघमन गेलो, सॉरी मे मध्ये पाऊस भेटला आपल्याला. म्हणजे विचार नाही, एप्रिलला ना मेला, हा मेला लग्न अटेंड करायला गेलो होतो आम्ही. आणि आम्हाला काय माहित होतं मे मध्ये आहे. निघालो आम्ही, दुसऱ्या दिवशी निघायचं तर आज रात्रीच पाऊस पडला. एकदम वादळ बिदळ असं, साधा नाही पाऊस, एकदम खतरनाक. मला वाटलं तर आजचा दिवस पडला असेल, उद्या काय पडणार. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत होता, नंतर मग गेला. परत संध्याकाळी थोडा चालू झाला, सॉरी हा नंतर गेला 12-1 वाजता गेला. मला वाटलं नाही आता येतं. मग आम्ही 2 वाजता निघालेले विरार रोड. आणि जो पावसाने धूत घेतला हायवेला आल्यानंतर, हायवेवरून ठाणा बिना तर पाणी भेटलं आम्हाला. म्हणजे गाडी बंद पडली, एवढं पाणी. एका सबवेच्या खाली, एक्झॅक्ट मला एरिया माहिती नाही, पण जी हालत खराब केली. मी तर पूर्ण आतमधून पूर्ण भिजलो. आणि पनवेलला जाईपर्यंत भाई पूर्ण ओला. नंतर पनवेलला गेले, थांबलेले त्या खड्ड्यातनं पाण्यातनं त्याच्यानं. किती वेळ लागला असेल पनवेलला आपल्याला? 4 तास ना, विरार टू पनवेल 4 तास. आणि आम्ही म्हणत होतो गावाला 10 तासात बसू. विरार टू पनवेलला 4 तास लागले होते. एवढे खड्डे आणि पाऊस एवढा होता. त्याच्यानंतर पनवेलला गेलो. मला थंडी लागायला लागली, कपडे चेंज करायला लागले मला. आमचे कपडे पण पूर्ण बॅगा भिजलेल्या, बेकार आलं. तेव्हा जर बनवतो ना, तेव्हा मी बनवायला घेतला होता खरं तर. पण फायनली मग आम्ही कुठे पैंच्या पुढे जाऊन थोडं रिलॅक्स झाले म्हणजे एक रूम घेऊन थांबलेलो 4 वाजेवर सकाळी फ्रेश माइंडने निघालेले. त्याच्यानंतर कसं थोडा सकाळी पाऊस नव्हता अजिबातच, पण ती गावी येईपर्यंत नव्हता. तर आम्ही ठाण्याला विचार केला रिटर्न जाऊ की, एवढा बेकार पाऊस, वादळ आणि पाऊस. थंडीमुळे काय इतकं तो घाबरलो. ही आपली मागची गाडी आहे.
दोन साईडने कॅमेरा सेट करायला, मागे आणि पुढे. एका छोट्याच्या ब्रेक नंतर आपण परत चाललो. आता थंडी जरा इकडे जास्त लागते, दिसावाच्या बाहेर लागते, पण थोडा थांबलेले हातात जरा. भगवान, आज काय उपास आहे संकष्टी, त्याच्यामुळे कुठे खाण्यापिण्याचा विषय जास्त येत नाही. तर बाकीच्यांचा नसेल तर त्यांना आधी थांबायला लागेल. आता बोलता पण येत आहे. पुढची ग्लास पान हेल्मेट, मला वाटतंय थोडीच जरा मजबूत थंडी आहे बघा. सगळं इकडे सीनरी, रस्ता भले खराब असू देत पण सीनरी आपलं मन चांगलंच ठेवतो. कॅमेरा पकडणं लय कठीण होत आहे, हात पूर्ण सुन्न होतात हात. आला जाऊ दे, ब्रेक नाही आज, छोड दे तुझी. जास्त ब्रेक हा, गाडी येते डंपर येत आहे रे. कानातला काहीतरी हवा होता, पट्टी टाईप, पट्टी इन द सेन्स काय आपण घालतो ते, काय झालेलं नाही. लय थंडी लागली, एवढी वाटली नव्हती असेल असं. पुढे बघा, गाड्या बघ करायचे. एक आपला ड्रायव्हर किरण आहे का मागे, किरण मागेच आहे. चले, मी बोललो होतो नवीन माईक आहे, भरपूर काय बोलेल, पण थंडी एवढी आहे, ते बोलते बंद झाले. पण मजा पण येते, पण ऍक्च्युली हात असं मोबाईल पकडवत नाही माझ्या, हात लगेच गारटतात. सेल्फी स्टिक आणायला पाहिजे होते. रस्ता बघा, एक झाड दाखवत होतं मध्ये जाता, काढलेलं झाड कसं वाटतंय बघा. ट्रेनमुळे तुम्हाला आवाज येतोय का माहित नाही, आवाज चेंज झाला थोडा. अचानक एकदम थंडी लागते ना, मला हे होतंय, त्याच्यामुळे तुम्ही जरा समजून घ्या. खतरनाक आहे, खतरनाक, अंगाला झोंबते एवढी थंडी अंगाला. आता मला वाटतं कुठं चहा प्यायला, हे चहा पाहिजे का चहा? काय काश्मीरला आला वगैरे काय, चहा पाहिजे काय? आज एकदम थंड आले. काश्मीरला आला वगैरे काय आपलं नाही, चहा प्यायला पाहिजे बरोबर. आमचा उपास आहे, फक्त चहाच पिऊ शकतो आपण, दुसरं काय करू शकत नाही. रस्ता बघा, ही एक आपली थोडी बरोबर असलेली, म्हणजे आपल्यावर असलेली गाडी, थोडा आवाज आणि शब्द दोन्ही पण टाकले, पण ठीक आहे. आता दुसऱ्या हातात मोबाईल पकडायला लागणार आहे असं वाटतंय. या हाताने काम पाहून झालेलं आहे, देशात टाकायला पाहिजे. दुसरा हात किशात आहे. हा बोलला, बघा हा समाज जाम आवडतो,
झाड तोंडात हवा जाते हवा वाटून आपल्या एस टी महामंडळ. हा पॉइंट आहे ना, हा आम्हाला अजून आठवता कधीच चांगला रस्ता खराबच असेल. कारण सांगा, झाडांमुळे पण होतं. तिथे झाड आहे ना मोठे त्याच्यावरती. इथून मित्रांनो आत गणेशपुरीला जातो आपण. तुम्हाला आधी दाखवायचं होतं पण मी ते किलोमीटर विचारत राहिलो, गाडीचे किती किलोमीटर झाले त्याच्यामध्ये तर राहिलं. माईक का माहिती एका साईडला माईक जातोय काय समजत. एवढा करून जर आवाज खराब आला तर काय बोलाय. रस्ता बघा, तुम्हाला धुकं दिसत असेल थोडं थोडं, पण धुकं एवढं नाही आहे. पण थंड तुम्ही म्हणाल बाईकवर जास्त लागतंय असं मला वाटतं. उभं राहिलं एवढं सूर्यनारायण का सूर्यनारायण हे भगवंत आणि हा येताना भेटेल. तर आपण आता गजेश्वराला पोहोचत आलाय, म्हणजे पोहोचला झालो. हा पुढचा राईट मारला की मी मंदिरासमोरच जाऊ. हे मार्केट जस्ट मंदिरच्या खाली जे लागतं ते मार्केट आहे. हे बघा मंदिर. इथे व्हिडिओ बनवायला आतमध्ये देतील काय माहिती नाही. बघा गर्दी भेटेल थोडीशी. आपण वजेश्वरीला पोहोचलोय. एक गाडी, दोन गाडी आणि तिसरी तिकडे झाले. ते हँडल ला ओपन ठेव रे सर. हेल्मेट कुठे ठेवूया. तुषार ओटी घे, ओटी घे, ओटी. इथे ठेवायचं हेल्मेट. दुकान अजून उघडले नाही, एक दोन दुकान उघडले. चला रे. सगळे गारटलेले आहेत. आज जास्त गारटले. कुठे एवढी थंडी आहे. मंदिरांच्या पायऱ्याने सुरुवात झाली. आपण चाललोय दर्शनासाठी. ही पुढची आपली गँग आहे पूर्ण. एवढे जण आपण खाली बघू शकता. जास्त पायऱ्या नाही आणि दुकानं पण जास्त उघडली नाहीत अजून. लास्ट टाइम आलो तेव्हा पूर्ण उघडली होती. काही असं मंदिर आहे तिथे नागमध्ये.
काय मग गाडी चालवताना कसं वाटलं? अरे तुम्ही पट्टीचे ड्रायव्हर ना? गाव मुंबई करणारे. बघू शकता मित्रांनो मंदिर आणि हे बाजूने किल्ल्यासारखं तटबंदी आहे. इकडे पण बघा छोटे छोटे असे पिंडे आहेत. तू पहिल्यांदा आला मागे ना दत्तगिरीचं मंदिर तिकडे जाऊया. तिकडे होतं तेव्हा. वाव त्यातला एक तरी सीन चांगला भेटला तर एडिट करायची गरज नाही. एक कॅमेरामॅनची गरज आहे मला. पायाखाली बघा. आता नाही मगाशी मी एंट्री मारत होतो मंदिरात तेव्हा हाक मारत होतो. हा पण नाही ऐकला. आवाज ऐकला. हात लय लांब होता. हे दोघं लांब होते. पुढे दत्तगुरूचं मंदिर आहे. फटाफट चला. हे चल रे कंपू. फालतूगिरी करणं का एडिट करायला लागेल. 4 वाजून घे जरा मंदिराच्या. हे साऊथ इंडियन हटकेच असत. तुषार रुद्राक्षाचं झाड आहे. रुद्राक्षाचं झाड आहे. दाखव. रुद्राक्षाचं झाड गुरुदेव दत्त. हा ठेवा फुलं बिलं ठेव का असतील. प्रदक्षिणा मारूया आपण. म्हणजे आपल्या इथे नसतं ना रुद्राक्षाचं झाड. कमालच आहे मग. उंच किती आहे. पण आता वजेशाने निघायचं बघूया. चहा वगैरे पिऊन पडला तर जाताना काय एवढी थंडी लागणार नाही. व्हिडिओ हा आमचा युट्यूबर होता एक. पण काय माहिती नाव काय रे चॅनलचं. तुझे सबस्क्रायबर मला सबस्क्राईब करू दे. चला परतीचा प्रवास करू. पण मंदिराच्या एकदम वरच्या पायरीवर आहेत. तिकडून आपण आलो होतो मग असे इकडे गाड्या लावलेल्या आहेत. बजरंगबली. चला मित्रांनो फायनली आपण निघतोय आता. चहा वडापाव वगैरे कोणाला खायचं तर खाऊन निघणार बघा. तुम्ही आपला ह्या व्ह्यू मध्ये पण बघूया मंदिर थोडंसं. हे चला रे. बाय बोलून निघतोय आपण आता. फार मस्त असं एक मंदिराच्या पाठीमागे झाड आहे. इथे शंकराचं मंदिर आहे.
पिंडी आहे आणि हे मंदिर आहे. इथून आपण आतमध्ये गेलो होतो. इथे एक सीडी आहे त्याच्यावरती जायला. चला फायनली आपण निघतोय आता. यांचे फोटो काढून होतात की नाही रे? प्रसादासाठी इथे मंदिर आपलं दुकान आहे, खाली पण आहे, इथे पण आहे. मंदिराची माहिती, ऐतिहासिक महत्व साईडला पण आहे. तुम्ही हे वाचलं तर तुम्हाला कळेल. फायनली आपण निघतोय आता. बाहेर उतरायचं काम चाललंय. आवाज आहे ना त्याच्यातून. माईक कशाला घेतलाय? मोठ्याने बोललं तर फक्त माझाच आवाज आहे. काय काय घ्यायचं आहे ना? पेढा कोणता आला? नाही, कसं कोणतरी काढायला पाहिजे. कुठे? इथे असं खाली राहून वरनं काढायला पाहिजे, म्हणजे असं राहून असं. ठीक आहे. हो चला मित्र, आपण वज्रेश्वर मध्ये निघतोय. प्रॉपर लागला बघा.